जतमध्ये महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. दामिनी पथक नेमकं करतं काय? रोड रोमियोंच्या वाढत्या त्रासामुळे संतप्त पालकांचा सवाल, कडक पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी. जत शहरात महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याची भावना पालकांमधून व्यक्त होते. शाळा, हायस्कूल, महाविद्यालय परिसर तसेच मुख्य बाजारपेठेत काही रोड रोमियोंकडून मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी वाढत असून या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले दामिनी पथक प्रभावीपणे कार्यरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने दामिनी पथकांची स्थापना केली असली तरी प्रत्यक्षात या पथकाच्या गस्तीत अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात नियमित गस्त वाढवून रोड रोमियोंवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे. याचबरोबर काही रोड रोमियो पोलिसांच्या उपस्थितीत पानटपऱ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे वावरत असल्याचं काही पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याची चर्चा शहरात सुरू असून यामुळे त्यांचे मनोबल वाढल्याची भावना व्यक्त केली जाते आहे. जत पोलीस ठाण्यात अधिक कर्तबगार आणि धाडसी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, तसेच सध्या कार्यरत असलेल्या दामिनी पथकाची फेररचना करून त्यांचे कामकाज अधिक प्रभावी करावे अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. महिला आणि विद्यार्थिनींना निर्भय वातावरण मिळावे, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणाऱ्यांविरोधात तातडीनं आणि कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. कायद्याचा धाक निर्माण होईल अशी प्रभावी उपाययोजना प्रशासनाने तातडीनं राबवावी अशा मागणी करण्यात येत आहेत.